मुंब्र्याच्या गल्लीतला इतिहासकार म्हणतोय की शिवरायांचा राज्याभिषेकाचं जे कुंकुम टिलं ते पायाच्या अंगठ्याने झाले. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. यासाठी पुस्तकं वाचा म्हणतोय. कोणती पुस्तकं? त्या पुस्तकांना समकालीन पुराव्याचा आधार कोणता आहे हे सांगावं. कारण छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कसा झाला हे विदेशी प्रवासी हेनरी ऑक्झिंडनने सुद्धा लिहून ठेवलंय. अनेक समकालीन कागदपत्रांमध्ये, पुस्तकांमध्ये या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. ते सांगावं. कारण जर छत्रपती शिवरायांचा कुंकुम टिलक पायाच्या अंगठ्याने झाला असताना तर ते जे काही ब्रिटिश डॉक्युमेंट्स आहेत, जो हेनरी ऑक्झिंटन आहे त्याने तर ते सोडलंच नसतं, त्यांनी लिहिलेच असतं. तेव्हाच्या समकालीन कागदपत्रांमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या घटनेचा उल्लेख असता ना, तो राज्याभिषेक करणारा ब्राह्मण मूर्ख आहे की जो पायाने कुंकुम तिलक करेल ना छत्रपती शिवाजी महाराज अशी गोष्ट करवून घेतील. पण तरी सुद्धा अशा प्रकारचं खोटं मुद्दाम बोलायचं कोणत्या तरी वोट बँक त्यांना खुश करण्यासाठी. आणि हा जो जितेंद्र आव्हाड हा नेहमीच अशा प्रकारचं वक्तव्य करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल. अशा प्रकारची वक्तव्य थांबवली पाहिजेत. कारण हे जर खोटं सतत बोललं गेलं तर येणाऱ्या काही कालानंतर ही गोष्ट लोकांना सत्य वाटायला लागेल. या अशा जितेंद्र आव्हाडना वेलीच आला घातला पाहिजे. त्याचं तोंड वेलीच दाबलं पाहिजे. कोणताच पुरावा नसताना अशा प्रकारची वक्तव्य करणं ही इतिहासासाठी जास्त धोक्याची आहेत. हे विष आहे जे या महाराष्ट्रात अलगद पेरलं जातंय अशा नेत्यांकडनं.